पालघर लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत बिघाडी झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व सहकारी पक्षाच्या महाआघाडीकडून पालघर लोकसभेची जागा हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी या पक्षाला सोडली आहे. पण जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाने स्थानिक पातळीवर आघाडी करताना स्थानिक कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतले नाही. भवियासाठी काम करताना काँग्रेस पक्षाला काय फायदा येणार विधानसभेत, महापालिकेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासाठी भविया काँग्रेसला मदत करणार का? यावर काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते किंवा भविया पक्षांकडून कोणतेच आश्वासन आले नाही. त्यामुळे पक्षाने जरी आघाडी केली तरी स्थानिक कार्यकर्ता कोणीही भविया उमेदवाराचे काम करणार नाही असा पवित्रा काँग्रेसचे प्रदेश सचिव विजय पाटील यांनी घेतला आहे. त्यामुळे प्रचाराचे रणशिंग फुंकण्याआधीच महाआघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ही जी महाआघाडी झाली आणि बहुजन विकास आघाडीला जी काँग्रेसने उमेदवारीची सीट काँग्रेसच्या हक्काची सोडलेली आहे कोट्यातली, तर त्याच्याकरता कुठल्या पण बाबतीमध्ये मी महाराष्ट्र प्रदेश सचिव आहे, वसई जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यानंतर परत पालघरचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि इतर तालुका अध्यक्ष, ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष यांना कोणाला पण विश्वास न घेता ही पालघरची उमेदवारी सोडल्यामुळे सर्व नाराज आहेत. तर त्याच्याकरता ही नाराजी आम्ही व्यक्त केली फोनवरती, पण त्याच्यामध्ये फक्त आम्हाला कुठलं पण उत्तर आलं नाही. आणि जे मनोरला मध्ये सीट याच्याकरता उमेदवारीकरता एक सभा ठेवली, तर त्याच्यामध्ये आम्ही गेलो नाहीत. फक्त एक वसईचे डॉमिनिक डिमेलो साहेब फक्त गेले, पण तिथे काही बोलले नाही. एक रुफीभुरे कार्यकर्ते गेले, त्यांनी विचारलं की बाबा काँग्रेसच्या उमेदवारी तुम्हाला दिली तर आमच्यासाठी काही कमिटमेंट वगैरे केले का, आमदारके सोडायचे किंवा जिल्हा परिषद सोडायची? तर त्यांनी सांगितलं की इथे हा विषय इथे काढायचा नाही असं सांगून ते टाळून दिलं. त्याच्यामुळे मग आम्ही आणखी नाराज झालो आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्ते काँग्रेसचे नाराज आहेत, पदाधिकारी नाराज आहेत आणि याच्यामध्ये कार्य करायचं की नाही करायचं याच्यामध्ये आमचे एकमताने एक मीटिंग होईल आणि त्या मीटिंगमध्ये महाआघाडीच्या अध्यक्षांना असेल किंवा त्यांचे कोण कार्यकर्ते असतील त्यांना बोलवून आम्ही एक टायमाला आम्ही कमिटमेंटच्या बाबतीत मी विचारणार आणि जर कमिटमेंटबद्दल त्यांनी ठोस उत्तर दिलं नाही तर कुठले पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी त्यांच्या निवडणूक प्रचारामध्ये भाग घेणार नाहीत. भवियाकडनं काय रिस्पॉन्स येतोय का तुम्हाला? फक्त मी आज सकाळी प्रवीण राऊतना फोन केला की याच्यामध्ये काल आम्ही तुम्हाला एक फॉर्मॅलिटी म्हणून आलो होतो तुम्हाला जोडीला, पण त्याच्यामध्ये मला एक मीटिंग पाहिजे आणि याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी मीटिंग लावली. तर त्याच्यामध्ये आम्हाला जे काही बोलायचं आहे आणि आम्हाला जे मागायचं आहे त्याच्याकरता मीटिंग जा, कारण मीटिंग घेणं फार जरुरी आहे, तरच कार्य करायला किंवा निवडणूक प्रचाराला जोर येईल. तर त्याच्याकरता त्यांनी बोललं की सर्व फॉर्मॅलिटी पुऱ्या झाल्या की 2-3 दिवसानंतर आपण मीटिंग करूया. आणि ती मीटिंग जर केली आणि आमच्या जर मनासारखं काहीतरी कमिटमेंट झालं तरच आम्ही कार्यामध्ये निवडणूक प्रचारामध्ये भाग घेणार आहोत. आघाडीमध्ये भवियाला सीट सोडलेली आहे. भवियाचा जो अध्यक्ष आहे हितेंद्र ठाकूर यांच्यासोबत तुमचा काय चर्चा किंवा त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रतिसाद किंवा नाही, मी त्यांच्याबरोबर चर्चा फक्त काल जाऊन त्यांना भेट घेतली, ते काय बोलले नाहीत. पण प्रवीण राऊतच्या बरोबर बोलल्यानंतर त्यांनी मीटिंग देण्याचं कमिटमेंट माझ्यावर केलेलं आहे. आमची मागणी आहे का कमीत कमी आम्हाला वसईची मतदार उमेदवारी 133ची आणि पालघरची विधानसभेची सीट सोडावी आणि काही आमच्या महानगरपालिकेमध्ये काही नगरसेवकांच्या सीट सोडाव्या, काही जिल्हा परिषदच्या सोडाव्या, असं आमचं मागणी या मीटिंगमध्ये होणार आहे.